राष्ट्रवादीचे विलिनीकरण झालं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. येत्या मंगळवारी आम्ही सुनेत्रा वहिनींसमोर विलिनीकरण व्हावं अशी भूमिका मांडणार आहोत. ही वक्तव्य आहेत अजित पवार गटाच्या नेत्यांची. खरं तर अजितदादांच्या अपघाती निधनानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. दादांच्या जाण्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हे सातत्याने अजित पवारांनी विलिनीकरणाचा निर्णय हा पूर्वीच घेतला होता आणि 12 फेब्रुवारी ही तारीखही ठरली होती असे दावे सातत्याने करताना दिसतायत. तर दुसरीकडे अजित पवार गटातले प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे असं काही ठरलेलंच नव्हतं असं सांगतायत. आता या सगळ्यावर सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांनी अजून तरी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. पण गेल्या 2-3 दिवसात अजित पवार गटाचे काही नेते मात्र विलिनीकरणाच्या बाजूने आपली बाजू मांडताना दिसतायत. या सगळ्यात रोहित पवारांनी थेटपणे नाव घेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर आरोपांची राळ उठवली आहे. एकंदरीतच चित्र पाहिलं तर तटकरे पटेल आऊट होऊन उरलेला अजित पवार गट शरद पवारांकडे वळताना दिसतोय. पण नेमकं घडतंय काय? शरद पवार नेमका कसा डाव खेळतायत पाहूयात आजच्या या व्हिडिओतनं. तर नमस्कार मंडळी, तुम्ही बघताय बोल मंडळी न्यूज. सुरुवात करूयात ती रोहित पवारांनी केलेल्या आरोपांपासून. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर हा अपघात आहे की घातपात आहे असं म्हणत रोहित पवारांनी आधी मुंबई आणि त्यानंतर दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले, ज्यामध्ये 27 जानेवारीला संध्याकाळी म्हणजे दादांच्या निधनाच्या आदल्या दिवशी पूर्व विदर्भातल्या एका नेत्याने दादांना फाईलवरती सही करण्यासाठी थांबून ठेवलं आणि पुढे सगळं घडलं असा अप्रत्यक्ष आरोप होता. रोहित पवार म्हणालेले की दादांना एका फाईलवर सही करावीच लागेल अशा संदर्भाने एका नेत्याने फोन केला होता. ती फाईल मंत्रालयात होती. फाईल यायला पोहोचायला उशीर झाला, मग सही करायला उशीर झाला आणि दादांचा गाडीने प्रवास करण्याचा निर्णय कॅन्सल होत दुसऱ्या दिवशी अजितदादांना विमानाने बारामतीला जावं लागलं आणि त्यांचं अपघाती निधन झालं. इतकंच नाही तर त्या विमानाचं मेंटेनन्स करणारी एक कंपनी प्रफुल्ल पटेलांची असल्याचं सांगत रोहित पवारांनी त्यांच्यावरती आणखी आरोप केले. दुसरीकडे या सगळ्यात त्याच सायंकाळी सुनील तटकरे सुद्धा अजितदादांना भेटायला गेलेले, ज्या भेटीमध्ये नरेश अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यावरनं दोघांमध्ये वाद झाल्याचा दावासुद्धा रोहित पवारांनी केलाय. थोडक्यात अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित करताना रोहित पवारांनी तटकरे आणि पटेलांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. त्यामुळे हे दोन्ही नेते डॅमेज झालेले पाहायला मिळाले. पण अशा परिस्थितीत अजित पवार गटाच्या नेत्यांनी तटकरे आणि पटेलांचा बचाव करण्यासाठी पुढे येणं महत्त्वाचं होतं, पण तसं काहीच झालं नाही. जर तटकरे आणि पटेलांच्या बाजूने बोललो तर अजितदादांच्या विरोधात बोलल्यासारखं होईल या शंकेने या जोडीच्या बाजूने कुठलाच नेता बोलताना दिसत नाही. दुसरीकडे दादांचे मंत्री अनिल पाटील यांनी तर रोहित पवारांच्या दादांच्या अपघाताची चौकशी व्हावी, घातपात आहे का हे पाहिलं जावं या मागणीला पाठिंबा दिलाय. थोडक्यात रोहित पवार थेटपणे आरोप करत असताना सुद्धा अजित पवार गटाचे नेते मात्र ना तटकऱ्यांच्या ना पटेलांच्या बाजूने उभे राहताना दिसतायत, पण ते पवार कुटुंबासोबत एकत्र राहिलेले दिसतायत. आणि यामुळेच सध्या तटकरे आणि पटेल हे पक्षामध्ये एकाकी पडलेत असं चित्र दिसतंय. आता या सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे ती सुनेत्रा आणि पार्थ पवार यांची. खरं तर रोहित पवारांनी तटकरे आणि पटेलांवरती आरोपांची राळ उठवली आहे. शरद पवार स्वतः आणि शरद पवारांच्या पक्षाचे अनेक नेते विलिनीकरण ठरले असल्याचे दावे करतायत. अशा परिस्थितीत ज्यांच्या हातात पक्षाची सूत्र आहेत त्या सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार या सगळ्यावरती काहीच भाष्य करताना दिसत नाहीत. शरद पवारांचा पक्ष सोबत घेण्याची तटकरे आणि पटेलांची इच्छा नाहीये हे त्यांच्या वक्तव्यावरनं स्पष्ट होत आहे. पण पार्थ पवार मात्र आपल्या कृतीतनं शरद पवारांशी जुळवून घेण्याची भूमिका मांडताना दिसतायत. सुनेत्रा पवारांच्या शपथविधी दिवशी पार्थ पवार शरद पवारांना भेटायला गेले. अजितदादांच्या स्मारकाबद्दल सुद्धा त्यांनी शरद पवारांशी चर्चा केली. तर दुसरीकडे सांतवडपर भेटी दिवशी शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यातली जवळीक संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. त्यामुळे माध्यमांसमोर थेटपणे विलिनीकरणावरती प्रतिक्रिया देत नसले तरी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे दोघे सुद्धा विलिनीकरणासाठी सकारात्मक असल्याची चर्चा होतीये. आणि त्यातच पटेल आणि पटेलांवर होणाऱ्या आरोपांवर सुद्धा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार काहीच बोलत नसल्याने रोहित पवारांप्रमाणेच त्यांना सुद्धा या दोघांवर संशय आहे का असा प्रश्न सध्या माध्यमांमध्ये उपस्थित केला जातोय. आता या सगळ्या परिस्थितीत शरद पवार नेमका कसा गेम करतायत? तर सुनेत्रा पवारांनी अजितदादांच्या निधनानंतर फक्त 4च दिवसात शपथ घेतल्यानं त्यांच्यावर चहूबाजूने टीका झाली. त्यातही या शपथविधीबाबत आपल्याला काहीच कल्पना नाहीये असं विधान करून शरद पवारांनी गुगली टाकली. पण नंतर मात्र सुनेत्रा पवारांचं अभिनंदन करणारे शरद पवार हेच या सगळ्या शपथविधीमागचे मास्टरमाइंड होते हे आता स्पष्ट होताना दिसतंय. अजितदादांच्या निधनानंतर लगेचच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पक्षात ॲक्टिव्ह झाले होते. देवेंद्र फडणवीसांची भेट घेत त्यांनी हालचाली चालू केलेल्या.
अशा परिस्थितीत पक्षाची सूत्र या दोघांच्या हातात जाऊ नयेत यासाठी पवार कुटुंबात एक बैठक झाली आणि त्यातच शरद पवारांनीच सुनेत्रा पवारांना शपथविधीसाठी ग्रीन सिग्नल दिला आणि हे पवार पॉलिटिक्सच होतं असे अंदाज सध्या बांधले जात आहेत. खरं तर पवार कुटुंबाच्या बाहेर पक्षाची सूत्र जाऊ नयेत, नेतृत्व जाऊ नये, दादांचं पद जर जास्त दिवस रिक्त राहिलं तर भाजप किंवा आणखी कोणीतरी कुरघोड्या करेल, पवार कुटुंबाचा कंट्रोल पक्षावरनं जाईल या शंकेनेच शरद पवारांनी शपथविधी 4 दिवसात घडवून आणला असं बोललं जात आहे. थोडक्यात भाजप काय किंवा पटेल तटकरे काय यांच्या हातात बाजी जाण्याआधीच वस्तादाने डाव फिरवला आणि पवार कुटुंबाचं नेतृत्व कायम राखलं. आता या सगळ्यामुळे नेमकं झालं काय, तर आपण पटेल तटकऱ्यांच्या नाही तर शरद पवारांच्या, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातच काम करू शकतो याची जाणीव अजित पवारांच्या आमदारांना झाल्याचं सध्या समोर येतंय. आधी भूमिका न मांडणारे नेते आता थेट वक्तव्य करून येत्या मंगळवारी 40 पैकी 30 ते 35 आमदार सुनेत्रा पवारांसमोर विलिनीकरण करण्यासाठीची भूमिका मांडणार आहेत असं कळतंय. यामध्ये नुकतेच आमदार हिरामण खोसकर यांनी प्रतिक्रिया देत असं म्हटलंय. शशिकांत शिंदे म्हणतायत 100% विलिनीकरण झालं पाहिजे, आमचंही तेच मत आहे. वहिनींच्या शपथविधी दिवशी 40 पैकी 35 आमदारांची भूमिका होती की झालं पाहिजे, विलिनीकरण 100% झालं पाहिजे. येत्या मंगळवारी 70% आमदार वहिनींसमोर ही भूमिका मांडणार आहेत. इतका मोठा लीडर गेला आमचा, सगळ्यांना आम्हाला पाठीमागे घेऊन चालणारा कोणीतरी पाहिजे असं म्हणत आमदारांनी विलिनीकरण हवं असल्याची भूमिका मांडली आहे. तर माजी आमदार अतुल बेनके यांनी सुद्धा जुन्नरमध्ये झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवारांसमोर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की माझं वैयक्तिक मत आहे की विलिनीकरण झालं पाहिजे. पुढे काय होईल माहिती नाही, पण जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित वाटचाल करणार. तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवारांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला तर आम्हाला विलिनीकरण करावंच लागेल असं म्हणत त्यांचं सुद्धा या निर्णयाला पाठिंबा असेल असं वक्तव्य केलं. थोडक्यात अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित करताना रोहित पवारांनी तटकरे आणि पटेलांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्यामुळे हे दोन्ही नेते डॅमेज झालेले पाहायला मिळाले. पण अशा परिस्थितीत अजित पवार गटाच्या नेत्यांनी तटकरे आणि पटेलांचा बचाव करण्यासाठी पुढे येणं महत्त्वाचं होतं, पण तसं काहीच झालं नाही. जर तटकरे आणि पटेलांच्या बाजूने बोललो तर अजितदादांच्या विरोधात बोलल्यासारखं होईल या शंकेने या जोडीच्या बाजूने कुठलाच नेता बोलताना दिसत नाही. दुसरीकडे दादांचे मंत्री अनिल पाटील यांनी तर रोहित पवारांच्या दादांच्या अपघाताची चौकशी व्हावी, घातपात आहे का हे पाहिलं जावं या मागणीला पाठिंबा दिलाय. थोडक्यात रोहित पवार थेटपणे आरोप करत असताना सुद्धा अजित पवार गटाचे विते मात्र ना तटकऱ्यांच्या ना पटेलांच्या बाजूने उभे राहताना दिसतायत, पण ते पवार कुटुंबासोबत एकत्र राहिलेले दिसतायत आणि यामुळेच सध्या तटकरे आणि पटेल हे पक्षामध्ये एकाकी पडलेत असं चित्र दिसतंय. आता या सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे ती सुनेत्रा आणि पार्थ पवार यांची. खरं तर रोहित पवारांनी तटकरे आणि पटेलांवरती आरोपांची राळ उखवली आहे. शरद पवार स्वतः आणि शरद पवारांच्या पक्षाचे अनेक नेते विलिनीकरण ठरले असल्याचे दावे करतायत. अशा परिस्थितीत ज्यांच्या हातात पक्षाची सूत्र आहेत त्या सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार या सगळ्यावरती काहीच भाष्य करताना दिसत नाहीत. शरद पवारांचा पक्ष सोबत घेण्याची तटकरे आणि पटेलांची इच्छा नाहीये हे त्यांच्या वक्तव्यावरनं स्पष्ट होत आहे. पण पार्थ पवार मात्र आपल्या कृतीतनं शरद पवारांशी जुळवून घेण्याची भूमिका मांडताना दिसतायत. सुनेत्रा पवारांच्या शपथविधी दिवशी पार्थ पवार शरद पवारांना भेटायला गेले. अजितदादांच्या स्मारकाबद्दल सुद्धा त्यांनी शरद पवारांशी चर्चा केली. तर दुसरीकडे सांतवडपर भेटी दिवशी शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यातली जवळीक संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. त्यामुळे माध्यमांसमोर थेटपणे विलिनीकरणावरती प्रतिक्रिया देत नसले तरी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे दोघे सुद्धा विलिनीकरणासाठी सकारात्मक असल्याची चर्चा होतीये. आणि त्यातच पटेल आणि पटेलांवर होणाऱ्या आरोपांवर सुद्धा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार काहीच बोलत नसल्याने रोहित पवारांप्रमाणेच त्यांना सुद्धा या दोघांवर संशय आहे का असा प्रश्न सध्या माध्यमांमध्ये उपस्थित केला जातोय. आता या सगळ्या परिस्थितीत शरद पवार नेमका कसा गेम करतायत, तर सुनेत्रा पवारांनी अजितदादांच्या निधनानंतर फक्त 4च दिवसात शपथ घेतल्यानं त्यांच्यावर चहूबाजूने टीका झाली. त्यातही या शपथविधीबाबत आपल्याला काहीच कल्पना नाहीये असं विधान करून शरद पवारांनी गुगली टाकली. पण नंतर मात्र सुनेत्रा पवारांचं अभिनंदन करणारे शरद पवार हेच या सगळ्या शपथविधीमागचे मास्टरमाइंड होते हे आता स्पष्ट होताना दिसतंय. अजितदादांच्या निधनानंतर लगेचच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पक्षात ॲक्टिव्ह झाले होते. देवेंद्र फडणवीसांची भेट घेत त्यांनी हालचाली चालू केलेल्या. अशा परिस्थितीत पक्षाची सूत्र या दोघांच्या हातात जाऊ नयेत यासाठी पवार कुटुंबात एक बैठक झाली आणि त्यातच शरद पवारांनीच सुनेत्रा पवारांना शपथविधीसाठी ग्रीन सिग्नल दिला आणि हे पवार पॉलिटिक्सच होतं असे अंदाज सध्या बांधले जात आहेत.
खरं तर पवार कुटुंबाच्या बाहेर पक्षाची सूत्र जाऊ नयेत, नेतृत्व जाऊ नये. दादांचं पद जर जास्त दिवस रिक्त राहिलं तर भाजप किंवा आणखी कुणीतरी कुरघोड्या करेल. पवार कुटुंबाचा कंट्रोल पक्षावरनं जाईल या शंकेनेच शरद पवारांनी शपथविधी 4 दिवसात घडवून आणला असं बोललं जात आहे. थोडक्यात भाजप काय किंवा पटेल तटकरे काय यांच्या हातात बाजी जाण्याआधीच वस्तादाने डाव फिरवला आणि पवार कुटुंबाचं नेतृत्व कायम राखलं. आता या सगळ्यामुळे नेमकं झालं काय, तर आपण पटेल तटकऱ्यांच्या नाही तर शरद पवारांच्या, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातच काम करू शकतो याची जाणीव अजित पवारांच्या आमदारांना झाल्याचं सध्या समोर येत आहे. आधी भूमिका न मांडणारे नेते आता थेट वक्तव्य करून येत्या मंगळवारी 40 पैकी 30 ते 35 आमदार सुनेत्रा पवारांसमोर विलिनीकरण करण्यासाठीची भूमिका मांडणार आहेत असं कळतंय. यामध्ये नुकतेच आमदार हिरामण खोसकर यांनी प्रतिक्रिया देत असं म्हटलंय. शशिकांत शिंदे म्हणतायत 100% विलिनीकरण झालं पाहिजे. आमचंही तेच मत आहे. वहिनींच्या शपथविधी दिवशी 40 पैकी